तालुक्यातून जिल्ह्यातून आपले सर्व डिक्रिप्शन ब्युरो ऑफ इंडियाचे कार्यकर्ते सगळे आलेले आहेत. व्यासपीठावर बसलेले बी आमचे धडाडीचे बीड जिल्ह्यातले कार्यकर्ते खेडकर साहेब आहेत. आमचे शितुळे व्हाईस प्रेसिडेंट शितुळे साहेब महाराष्ट्रात 36 जिल्ह्यात हर एक गोष्टीवर प्रत्येकाच्या गोष्टीवर काम करत आहेत. आमचे लाडके महाराष्ट्राचे अध्यक्ष मनीषभाई खुराना यांचं बी काम एकदम असं सुंदर महाराष्ट्रातून चाललेलं असतं. आणि आता आपल्याला खरोखर एंटी करप्शन ब्यूरोचं यानी कि एंटी करप्शन ब्यूरो ऑफ इंडिया का ये अपने को कैसा काम करने का है, कैसा नहीं करने का है, और ये संस्था मार्फत अपने हरियाणा के जिंदाल साहब यानी कि अपने सबके चीफ मिनिस्टर हमारे आदर स्तंभ मेरे बड़े बुजुर्ग जी, मेरे बड़े भाई और मेरे सब साथियों महाराष्ट्र में पूरे सब आए, इनको पहले नमस्कार करता हूँ. और कोई दो शब्द मेरे चुक गए तो मेरे को माफ कर दो. तो मैं मराठीमध्ये बोलतो तुम्हाला की माझं काय म्हणणं आहे. आपल्या आयडेंटिटी दिलेली आहे सरांच्या माध्यमातून असू द्या, आपल्या मॅडमच्या माध्यमातून असू द्या, म्हणे सरांच्या माध्यमातून असू द्या, आमच्या माध्यमातून असू द्या, पण त्या आयडेंटिटीचा आमच्या त्यांचं मी मॅडमचं बी अभिनंदन करतो. त्यांचं नाव घेणं माझं चुकलं थोडीशी, पण ते माझं एकच म्हणायचं आहे, आज आपण आपल्या गळ्याने नुसते आयडेंटिटी घालून फिरणं हे बी योग्य नाही ना. तुम्हाला ज्या ठिकाणी वाटतंय, तुम्हाला पोलीस स्टेशनला वाटतंय, तुम्हाला मामलेदार कचेरीवर असते, तुम्हाला कलेक्टर साहेबांपाशी असते काम, अनेक तलाठी साहेबांपाशी असते, तुमच्या जिल्ह्यावर आहे. प्रशासनाचं हर एक गोष्ट असू द्या, तुमचे सरकारी दवाखाने असू द्या, खाजगी दवाखाने असू द्या, गोरगरिबाच्या कामाच्या अडचणी असू द्या, उद्या अनेक माध्यमातून तुमच्या आमच्यासारखे सगळेच सारे कार्यकर्ते नाहीत. आम्हाला नाही कळालं, तुम्हाला जर कळालं नाही, जिल्ह्यावर खेडकर साहेब बसलेले आहेत, अनेक तालुक्यावर मंडळी बसलेत, एकामेकाच्या साथीनं तुम्ही काम करणं गरजेचं आहे. आणि जर जिल्ह्यावरच्या माणसाला जर नसेल तर ते रेटत तर महाराष्ट्रावर बसलेले आहेत, महाराष्ट्रावर नसले रेटत तर आम्ही बी नॅशनलवर बसलेलो आहे. आमच्या वेळी आमचे बाप जिंदाल साहेब आहेत. म्हणजे असं जर सुरळीने जर सगळं होत असेल तर माझं तर असं वाटतं की ते काम का होत नाही. आणि मी तर तुम्हाला सांगतो, मी तर भरपूर फिरतो तुमच्या सर्वांच्या माध्यमातून. आपण सर्वच आईचे एका लेकर आहेत. मी ना या आयडीचे पैसे येतात आणि हे 2 रुपये मी खाईन, हे दलालाच्या पोटचा माझी अवलाद नाही आणि मला ते तसलं पटत बी नाही. आणि त्याच्या अधिकाऱ्याला मॅनेज करायचं, अधिकाऱ्याकडून पैसे पाणी खाण्याचं ही पण माझी अवलाद नाही. त्यांना घोडा लावून अधिकाऱ्याकडून काम करून घेतो मी. कसला बी अधिकारी असू द्या, जर नाही काम केलं आमच्या माणसांचं, आमचा माणसं एंटी करप्शनचं तर असू द्या जिंदाल साहेबाच्या माध्यमातून, सरकारी कुठला बी अधिकारी असू द्या, मग तो कलेक्टर बी असू द्या, तो डिपार्टमेंटचा एसपी DSP PSI खाली ठाणे अंमलदार पोलीस कोण बी असू द्या, त्यांच्याकडून काम करून घेणार म्हणजे घेणार. त्या दिवशी परवा माझ्या स्वतःच्या नातूचा म्हणजे माझ्या भावाच्या नातूचा काय, माझ्या नातूचा काय ऍक्सिडेंट झाला. आता आमचे लोक तिथं 700, 800, 900 होते. खेडकर साहेब जवळजवळ शितुळे महाराज साहेब 800, 900 होते. तर ती दम द्यायचं काम कोणी करायचं नाही. म्हणलं आपला मुलगा चांगला झालं महत्वाचं आहे. अधिकाऱ्याचे चौकून फोन आले. आज तुमच्यासारखे सगळे आमचे बी वरती मित्र आहेत, आमदार असू द्या, खासदार असू द्या, डिपार्टमेंट असू द्या, असे शिवसेनेचे असू द्या कार्यकर्ते, आपले अँटी करप्शनचे असू द्या कार्यकर्ते, त्या माध्यमातून त्यांना आम्ही विनंती केली, बाबा आपलं मुलगा आहे, अधिकाऱ्यांना बी बोलायचं नाही आणि आपल्याला काहीच करायचं नाही. त्यांना किती पैसे जातील ही सुद्धा त्यांना म्हणायचं नाही. आमचा मुलगा फक्त आमदार खासदार साहेबांना पुण्यातल्यांना बोलून पाक देवेंद्र फडणवीस साहेबांपर्यंत हे प्रकरण गेलं. मला साहेब फक्त आमचा मुलगा आहे,
एवढं फक्त तुम्ही म्हणा, आमचा मुलगा महत्व आहे. पैसे 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 महत्वाचे नाहीत, आमचा मुलगा महत्वाचा आहे. 5 दिवसात तो पोरगच वाचू शकत नाही. 5 दिवसात त्या डॉक्टर साहेबांनी बोलायला लागलं पोरग, धडा 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 धडा. 5 दिवसात बोलायला लागलं पोरग. 6व्या 7व्या दिवशी पण आम्ही स्वतःहून 25 दिवस ठेवलं त्याला. आणि 25 दिवसात मी जवळजवळ 15 ते 16 दिवस राहिलो. तर गोरगरिबाचे तिथे काम निघले. ते हॉस्पिटल असं आहे, टाटा बिर्ला हॉस्पिटल, 1 रुपया गोळीचे सुद्धा कमी करत नाही. 1 रुपया गोळीचे कमी करत नाही. आज आपल्याकडे जिंदाल साहेबांनी दिलेले गळ्यात मंगळसूत्र घालतोय आपण साहेबांचं. त्या माध्यमातून गोरगरिबाचे एका गरीबाचे 5,30,000 रुपये कमी केले. दुसऱ्याचे 3,87,000 रुपये कमी केले अध्यक्ष. दुसऱ्याचे एक जणाचे 1,60,000 रुपये कमी केले. ह्या माध्यमातून ना कोणत्या आमदारला फोन केला, ना खासदारला फोन केला, ना कोणाला केला. डायरेक्ट त्यांचे. आणि शेवट सुटाच्या टायमिंगला माझ्या स्वतःचे 5,02,000 रुपये माझ्या नातूचे कमी केले ह्या माध्यमातून. ह्याची पावर तुम्हाला जर कळत नाही तर मग तुम्ही गळ्यात घालताच कायसाठी? राग येऊ नका माझ्या बोलण्याचा. ह्या पैसे 1,000, 2,000, 3,000, 5,000 हे विषय सोडून द्या. परंतु तुम्ही जा तिथं, तुम्हाला एकट्याला नाही जात तर 4 लोक. सरांचं असं म्हणणं की तुम्ही प्रत्येक जे आपला मेंबरशिप आहे, मग तालुक्यावर असतो, जिल्ह्यावर असतो, तुम्ही 8, 10, 15, 20 काय करू नका, फक्त 4 तरी लोक करा ना. 4 तरी लोक तुमच्या पाठीमाग 4. आज आपल्या इथं ह्या समजा ह्या शिर्डीच्या साईबाबामध्ये ह्या लेडीज आहेत, त्यांच्या लेडीजच्या पाठीमागे 4 लेडीज पाहिजे. अलग लक्षात. आज बाया माणसाची धाव किती असती, परंतु आज आमच्या कांबळे मॅडमला खरोखरच आपण मानतो. आज त्या कसल्याही अधिकारी असू द्या, लढायचंच काम करतात. त्यांना सोडत नाही, ढिल्ल पडत नाहीत. त्यांच्या माध्यमातून ह्या 2-3 जणी असतात, काम करतात त्या. अरे बाया माणसाची एवढी डेअरिंग चलती, मग तुम्ही आपण काय करतोय काय नेमकं? ह्या बाया ह्या बसल्या शिर्डीमध्ये. आज आपल्या एवढ्या माणसांना त्या बिचाऱ्यांचं खरोखरच अभिनंदन करावा. आज आपल्या पुढे जाऊन सगळं दर्शन घेऊन सगळे त्यांना सुलूर घालत चालत होते. आमच्या समोरची बात ही लोक ह्या बाया माणसाचे काम एवढे चालतात, आपले का काम करत नाहीत? तर आपल्याला तुमचे एक तळतळ मला समजते की बाबा आमचे 2,000 जातात, आमचे 1,500 जातात, आमचे 1,000 जातात. तुम्ही जिंदाल साहेबांना त्यांच्या विनंती केली, आम्ही कुणाला जिंदाल साहेबांना विनंती केली, म्हणे सरांनी केली, आमच्या कांबळे मॅडमने केली, आमच्या शितोळे साहेब प्रतिनिधी महाराष्ट्राचे त्यांनी केली, केळकर साहेबांनी केली. आणि तुम्हाला सांगतो तुमचे 2,000 रुपये ज्या ठिकाणी लागतात तर तुम्हाला त्यांचे 50% 1,000 लागत. ज्या ठिकाणी तुम्हाला 1,000 लागतात त्या ठिकाणी तुमचे 500 रुपये लागतात. आणि ही तुम्ही फक्त एवढ्या कारणासाठी म्हणू नका. 500 2,000 आम्हाला मी कळतंय सगळे श्रीमंत नाहीत आणि सगळेच पैशावाले नाहीत, असातला विषय नाही. पण त्या माध्यमातून तुम्ही कामं करा, आपलं नाव समजतेचं वाढवा. साहेबांना आम्ही सांगितलंय साहेब की तुम्ही पण गोरगरिबाचा सगळा विचार करा आणि ज्या वेळेस त्यांचं वाटण फक्त आपल्याला जी काही रीत असेल ना त्या रीतीप्रमाणे करा. जसं आपल्याला शितोळे साहेबांनी सांगितलेलं आहे. आज प्रशासनावर त्यांचं झालं, खेळकर साहेबांचं झालं, आमच्या मने सरांचं झालं, महाराष्ट्रात दबदबा आहे त्यांचा. आज मी त्यांच्या बीड जिल्ह्यात गेलो, असे मी नुसतं गेलो तर 50 गाडी घेऊन त्यांच्या पाठीमागे, आमच्या पाठीमागे त्यांची. मग त्यांना काही किती कौतुक वाटतं. आज आपल्या शब्दावर आहे का? खेळकर साहेबांना सांगितलं, खेळकर साहेब तुम्हाला यावं लागेल. आणि बाकी बरेच जणांना सांगितलं, त्यांना मी परत त्यांचं अजून एकदा दर्शन घेतो. खरोखर जे लोक आले, आमच्या बाळासाहेबांना फोन केला, आमचे औरंगाबाद